नमस्कार, मी अक्षय जागीरदार आणि आपण पाहतात सकलम. महापुरुषांच्या तुलनेवरून राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्ह. मालेगाव येथे उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतान यांचा फोटो लावल्याच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वाद आता राज्यव्यापी चर्चेचा विषय ठरत आहे. या प्रकरणावर भाष्य करताना महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शौर्याच्या निकषावर टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समकक्ष पाहिले पाहिजे असं वक्तव्य केले. त्यांच्या या विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सपकाळ यांनी आपल्या भूमिकेत टिपू सुलतान यांच्या इंग्रजाविरोधातील लढ्याचा उल्लेख करत त्यांना शौर्यवान योद्धा म्हटले. मात्र या तुलनेवर भाजप तसेच अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही नेत्यांनी हे विधान शिवाजी महाराजांच्या कार्याचा अवमान करणारे असल्याचा आरोप केला, तर काँग्रेसकडून या वक्तव्याचा संदर्भ ऐतिहासिक असल्याचे सांगितले जात आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते महाराष्ट्रात महापुरुषांच्या संदर्भातील कोणतेही विधान भावनिक पातळीवर परिणाम घडवते. विशेषतः शिवाजी महाराज हे राज्याच्या अस्मितेचे प्रतीक मानले जात असल्याने त्यांच्याशी तुलना हा संवेदनशील विषय ठरतो. त्यामुळे या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था किंवा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा वाद राजकीय प्रचाराचा भाग बनू शकतो, अशी ही चर्चा आहे. सोशल मीडियावर या विषयावर विविध प्रतिक्रिया उमटत असून समर्थक आणि विरोधक यांच्यात मतभेद तीव्र होताना दिसत आहेत. दरम्यान या प्रकरणामुळे राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा महापुरुषांच्या संदर्भातील भूमिका आणि त्यांच्या राजकीय वापर या विषयावर व्यापक चर्चा सुरू झाली आहे. पुढील काही दिवसात या वादाला कोणते स्वरूप प्राप्त होते याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. धन्यवाद.